नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. धानाचा बोनस आपण मागच्याही 15 दिवसापूर्वी बोललो होतो की अजित पवारांनी घोषणा केली होती की धानाचा बोनस जो आहे तो शेतकऱ्यांना तात्काळ 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना तो मंजूर करण्यात येईल. याच्यामध्ये आपण ती बातमीही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. पण याच्यात नेमकं झालं काय मित्रांनो की शासनाने परत एक नवीन नियम त्याच्यामध्ये ॲड केला. आता सगळ्यांनाच माहिती आहे की हा जो काही धानाचा बोनस आहे 2024चा आहे, जो की शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये हा मिळणार होता. आता याच्यामध्ये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हा 20,000 म्हणजे 40,000 रुपये हे मिळणार होते. बहुतेक शेतकऱ्यांना जे काही पहिला टप्पा होता 900 कोटीचा, तो 900 कोटीचा टप्पा हा वितरित करण्यात आलेला आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही बोगस लाभार्थी होते, बोगस शेतकऱ्यांनी याच्यामध्ये बोगस फॉर्म भरले होते आणि प्रत्येक योजनेमध्ये होतं. त्या पद्धतीनेच मग ही जे काही 900 कोटी होते हे 900 कोटी थांबवण्यात आले. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधींकडनं अधिवेशनांमध्ये याच्यावर वारंवार चर्चा झाल्या आणि मग ते कुठंतरी हे धानाच्या बोनस संदर्भात परत जागे झाले आणि तो काही 900 कोटी रुपयाचा निधी होता. तो 900 कोटी रुपयाचा निधी आम्ही राज्य शासनाकडनं शेतकऱ्यांना वाटप करू असं हे त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली होती त्यांना हे 900 कोटी रुपयांचं जे काही अनुदान होतं ते वाटप झालं. आता राहिलेले जे काही शेतकरी होते की ज्यांचं धानाचा बोनससाठी त्यांनी धान विक्री केली नव्हती किंवा ज्या शेतकऱ्यांनी ते फक्त नोंदणी करून ठेवले होते, अशा शेतकऱ्यांसाठी आता राज्य शासनाकडनं बँक व्हेरिफिकेशनसाठी एक नवीन नियम त्याच्यामध्ये ॲड करून दिला. आता बँक व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे किती खटाटोप करावा लागतो. शेतकऱ्यांना बँकेत जावं लागेल, KYC करावं लागेल, आपला आधार नंबर द्यावा लागेल, जे आपलं अकाउंट आहे ते अकाउंट तिथपर्यंत द्यावं लागणार. मग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता राज्य शासनाकडनं त्यांची जी काही बीम्स प्रणाली आहे त्या बीम्स पोर्टलवर त्यांनी याद्या टाकलेल्या आहेत की ज्यामध्ये आपल्याला कळतं आहे की शेतकऱ्यांचं KYC झालं आहे का नाही, किंवा काही शेतकऱ्यांच्या कुठल्या त्रुटी आहेत, त्यांचं बँकेचं अकाउंटच तिथपर्यंत पोहोचलेलं व्यवस्थित टाकलेलं नाही आहे, काहीतरी त्रुटी वगैरे असेल तर अशा याद्या त्यांनी त्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. आता याच्यामध्ये नावाची दुरुस्ती असो, ज्या काही त्रुटी असेल त्या सगळ्या त्रुटी तुम्ही तिथपर्यंत त्या पोर्टलवर जाऊन त्या क्लिअर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला धानाचा बोनस येणार आहे. मित्रांनो, हा जो काही धानाचा बोनस आहे हा लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी सर्व स्तरांवर होत आहे. पण राज्य शासन जे ते राज्य शासन काही ना काही वेळ मारून नेण्यासाठी, काहीतरी गोष्टी त्रुटी काढण्यासाठी, शेतकऱ्यांना टांगणीला लावण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात आणि म्हणूनच तो धानाचा जो काही बोनस आहे तो थोडासा उशीर होत आहे. मित्रांनो, बघूया नवीन काही अपडेट आला तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.